गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्लास जांबाज 24/7। नमस्कार, मैं प्रेम जामदानी, आप देख रहे हैं उल्लास जांबाज न्यूज। शहर की ताजा तरीन खबरों से बने रहने के लिए उल्लास जांबाज यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को क्लिक कीजिए। उल्लासनगर के कैंप 3 क्षेत्र में स्थित जेप्टो आउटलेट पर मंगलवार मनसे कार्यकर्ताओं ने छापा मारा। इस दौरान उन्हें वहां एक्सपायरी यानी खराब हो चुके खाद्य पदार्थ बिकते हुए मिले। मनसे कार्यकर्ताओं ने आरोप लगाया कि मशरूम और चपाती जैसे खाद्य उत्पाद एक्सपायरी डेट निकल जाने के बावजूद ग्राहकों को परोसे जा रहे थे। इस बात की जानकारी मिलते ही मनसे कार्यकर्ता सीधे आउटलेट के अंदर गए और वहां के प्रबंधन से जवाब तलबी की। प्रबंधन ने अपनी गलती को स्वीकार करते हुए यह भरोसा दिलाया कि जल्द से जल्द सभी एक्सपायरी सामान को हटा दिया जाएगा। हालांकि मनसे की ओर से यह भी चेतावनी दी गई है कि अगर भविष्य में फिर से ऐसी लापरवाही पाई गई तो जेप्टो को मनसे स्टाइल में जवाब दिया जाएगा। फ्रोझन मध्ये होतो तुमचं डिस्पोजल इतक्या बरोबर हे द्यायला विकत आम्हाला विकायला ठेवलं तुम्ही एक्सपायरी डेटचा तुम्ही डिस्पोजलचं तुमच्या इथे टाकलं का ते नाही ट्राय केलं तुम्ही मागवलं एकदा का तुम्ही कस्टमर मी कस्टमरला जाणून फ्रोझन मध्ये आहे ना करू शकत नाही। बरोबर, मी काय बोलतोय मग फक्त आम्हाला एवढं आहे की बाबा तुमच्या इथे सापडलंय। थँक्यू कॉपरेट एक्सपायरी तारीख 8 सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र निर्माण सेनेचा महाराष्ट्र निर्माण सेनेचा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र निर्माण सेनेचा ठाकरे यांचा। आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेब यांनी ठाण्यामध्ये जेव्हा चौकशी केली, तिथे जेप्टोमध्ये गेले, तिथे त्यांना एक्सपायरी डेट भेटली आणि काल डोंबिवलीमध्ये आमचे जे मनसाचे पदाधिकारी तिथले त्यांनी तिथे जेव्हा जेप्टोमध्ये गेले तर काही दही आहे ते एक्सपायरी डेटचं भेटलं। त्याच अनुषंगाने आम्ही आज इथे जेप्टोमध्ये आल्यावर जेव्हा बघितलं तर आम्हाला मशरूम जे आहे ते 3 तारखेला त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे आणि 6 तारखेला एक्सपायरी डेट आहे। असं असताना त्यांनी फ्रोझन मध्ये विकण्यासाठी ठेवलेलं, म्हणजे जर हे जर कोणी जर विकत घेतलं असतं आणि एखाद्या नागरिकापर्यंत पोहोचलं असतं म्हणजे ते फूड पॉइझन झालं असतं किंवा त्याच्या जीवाला धोका झाला असता। पण अशा परिस्थितीत सुद्धा या जेप्टो किंवा या ज्या कंपन्या आहेत यांचा फक्त उद्देश एकच आहे की पैसा कमावणं। आणि अशा प्रकारचे हे जे एक्सपायरी डेटचे जे ठेवतायत तर आम्ही फूड इन्स्पेक्टरला पण त्यांना फोन केला, संपर्क आउट ऑफ कव्हरेज एरिया आहे, पण त्यांना फूड इन्स्पेक्टरला बोलावून आणि यांच्यावर कारवाई करायला सांगणार आहे। गेल्या सतत 3 दिवसापासून आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना एक्सपायर झालेल्या वस्तू भेटतात, जेप्टो मध्ये भेटल्या। त्याच अनुषंगाने आमच्याकडे पण एक कंप्लेंट आलेली की बाबा इथे जेप्टो मध्ये पण आम्हाला घरी पार्सल मागवलेलं, तेव्हा आम्हाला म्हणजे ते खराब वस्तू आलेली, तीच पाहणी करायला आम्ही जेव्हा आज इथं आलो तर आम्हाला इथं फ्रोझन चपाती
हे सगळे एक्सपायरी मध्ये भेटलेले आहेत. आणि जेव्हा आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुम्ही एक्सपायरी मध्ये कसं काय ठेवलेलं, तर ते आम्हाला सांगतात की बाबा आमच्याकडे स्टॉक मध्ये होतं, काढलं नाही, हे नाही. बघायला गेलं तर कायदेशीर यांना सकाळी त्यांचा डेड स्टॉक क्लिअर करायचा आहे आणि तो त्यांनी केला नाही आणि त्याच्यामध्ये आम्हाला ही गोष्ट सापडली आहे. आणि जर ह्याच्यावरती जर यांनी जर प्रॉपर काय ऍक्शन घेतली नाही तर मनसे त्याच्या हिशोबाने आपल्या स्टाईलने यांच्यावरती ऍक्शन घ्यायला रेडी आहे. बोलणं झालं, चर्चा झाली त्यांच्यासोबत. आम्ही त्यांना बोलत होतो की ऍक्च्युली आम्हाला तुम्ही आमचं बिल द्या की बाबा आम्ही तुम्हाला पेड करून घेऊन जातो, नाही तर उद्या आम्हाला विचारतील की बाबा तुम्ही असेच घेऊन गेले, आमच्याकडचं प्रोडक्ट नाही, असं नाही तसं नाही. तर आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही नाही, आम्ही मान्य करतो की आमच्या इथं आमच्या फ्रोझन डिपार्टमेंटमध्ये मशरूम आणि चपाती तुम्हाला एक्सपायरी भेटलेली आहे. तर त्यांनी त्याच्यासाठी ऍग्री केलेलं आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं की बाबा हे भेटलं ठीक आहे, आता ह्याच्या पुढे काय झालं नाही पाहिजे, कारण की ह्याच्यावरती लहान पोरं मशरूम खातात. आता एक्झाम चालू होती, चांगलं न्यूट्रिशन वाला फूड पोरं खातात, त्याच्यामध्ये फूड पॉयझन नाही व्हायला पाहिजे, त्यांचं अभ्यासाचं नुकसान होईल. त्यासाठी आपण गोष्टी त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे आणि या गोष्टी नाही झाल्या पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती करतो. आणि जर झालं ह्याच्या पुढे तर मनसे त्याच्या स्टाईलने त्यांना उत्तर देईल. इस वेकेशन पुराने कंप्यूटर कोर्सेज नहीं बल्कि नए AI बेस्ड डिजिटल कोर्सेज से अपने बच्चों का फ्यूचर बनाएं। अपोलो बिट्स एकेडमी लाए हैं आपके लिए वेकेशन कोर्सेज जिसमें AI टूल्स, कोडिंग लेसन्स, ग्राफिक डिजाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, रील्स मास्टर क्लास एंड कई ऐसे 100% प्रैक्टिकल एंड इंटरैक्टिव कोर्सेज हैं। एक्सपर्ट फैकल्टीज एंड पर्सनल अटेंशन के साथ वी मेक श्योर आपका बच्चा एक एक टॉपिक प्रैक्टिकली सीखे और इम्प्लीमेंट करे। एडमिशंस ओपन फॉर वेकेशन कोर्सेज एट अपोलो बिट्स एकेडमी नियर डोली नास्ता, उल्लासनगर 421003 976315015015 में।